शरीरावरच्या प्रेमामुळं उशीर झाला. मग घटना अशी दाखवली त्या शॉर्ट फिल्ममध्ये. एक हॉस्पिटल आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये 2 डॉक्टर, एक वृद्ध माणसाला आहे ना, म्हातारा आहे आणि त्याला त्याचा उपचार चाललेला आहे, माहीत आहे, उपचार चाललेला असतो. मग एक डॉक्टर त्याच्यातला तपासता त्याच्या हाताजवळ येतो, तर हातात त्याला एक भारी घड्याळ दिसतं. घड्याळ दिसतं, रोलॅक्स. भारी. अंबानीचं आत्ता होतं ना मला घड्याळ, केवढ्याच होतं? केवढ्याच होतं? 2 कोटी रुपयाचं होतं. केवढ्याच होतं विचारलं, किती होती ना? 10-15 लाख म्हणतोय काय? 10-15 कोट. असं घड्याळ त्या माणसाच्या हातात आहे असं समज, आणि तो तिथं उभारलाय, तपासतोय, आणि तो मरणासन नाही. त्याने काय पैसे दिले नाहीत, काय नाही तुम्हाला. कोणीतरी आणून तिथं ठेवलंय. ते घड्याळ दिसलं तरी घेणार का नाही घेणार एवढा प्रश्न. फी दिली ना नाही, बाकी काय नाही. आणि आता मरायला पण लागलेलं आहे, काय करणार. आणि आवडले, अतिशय सुंदर आहे घड्याळ. म्हणजे त्याचा मोह, सुंदर वस्तूचा मोह होतो का नाही. आणि होतो का नाही, मग मन की होतो. मग सुंदर काय, धन. मनात दुसरंच आहे, चोराच्या मनात सांग आहे ना, मी काय म्हणतोय का असं वाटतंय. सुंदर असतं धन, सुंदर असतं असं आपण म्हणतो. मग ती घड्याळ आवडलंय, भोगाची वस्तू आहे, रूप त्याचं चांगलं आहे ना, आपण हातात घातलं तर आपल्याला शोभल, असं ते मोहक घड्याळ, मोह उत्पन्न करणारं घड्याळ. मग ते डॉक्टर काय करतो, काढतो त्याच्या हातातून. काढायला लागल्यानंतर ते दुसरा डॉक्टर जरा चांगला असतो, माहिती आहे ना. ते काय म्हणतो, अरे असं काय करतो, म्हणतो हे चुकीचं आहे, आतलं करू नये. त्याला आत्ता विशुद्ध असतो, जरासा ग्लानीत असतो. असं चोरी करत जाऊ नको, असं चांगलं नाही म्हटलं आपण डॉक्टर. काय नाही म्हटला चोरी बिरी, त्याने आपली फी दिली का, फीच्या बदल्यात मी काढतोय म्हटलं एवढं. आणि त्याने ती घड्याळ काढलंय, आपल्या खिशात ठेवतो. तर तेवढ्यात तो म्हातारा असा उठतो आहे ना. म्हातारा उठला आणि त्याला काय म्हटला, थँक्यू. काय म्हणला, थँक्यू म्हटलं. आणि परत असं पडतंय मेल्यासारखं, म्हणजे जणू काय मेल्यासारखाच. ते उठल्याबरोबर एकदम हे शॉकमध्ये जातो ना, घड्याळ काढल्या म्हटल्यावर. तुम्ही पण शॉकमध्ये गेला असेल, कारण तुम्ही घेतलंय घड्याळ सगळ्यांनी मनातनं. त्या घड्याळाचं मी वर्णन केलेलं नव्हतं जास्त, पण खरंच सुंदर होतं काय. आणि तो मनुष्य उठल्यानंतर काय म्हणतोय, थँक्यू म्हणतोय. आपल्याला वाटतं की आता ते मनुष्य म्हातारा उठलाय म्हणजे आता लगा घड्याळ काढतो वगैरे माझं असं म्हणतंय का काय, तसं नाही. थँक्यू म्हटला उलटतो त्याला, आणि नेलं असं पडलं. मग तो आनंदी झाला, म्हटला बरं
थँक्यू म्हणून परत की आता मी यालायच ना, आता विषय संपला. दुसरा डॉक्टर सांगतो त्याला की बाबा असं करणं चांगलं ना. म्हणजे सोड रे, तसलं काय तू ते चांगलं ना वाईट काय प्रकार सांगू. मग झालं, तिथून तो बाहेर येतो आणि खिशातनं घड्याळ काढतो ना आपल्या हातात घालतो. तर एकदम त्याला वाटतं आहा. पण तेवढ्यात त्याला असं दिसतं की ते घड्याळाचा काटा आहे ना एकदम फास्ट फिरत असतो, आहे ना. ती त्याला असं असं करतो, पण ते इतके जोरात फिरत असतं घड्याळ. त्याला कळत नाही की नेमकं काय झाले, असं का घड्याळ करतंय. त्याने ती चावी फिरवायचा प्रयत्न करतोय, सगळं करतो. पण घड्याळाचा जे काटा आहे ना त्याचा स्पीड आहे ना एकदम बघून थक्क होतो. म्हणजे काय झाले काय झाले, असं काय असं घड्याळ चाललंय. मग तेवढ्यात ते दुसरा डॉक्टर येतो. दुसरा डॉक्टर येतो, बघतो तर एकदम त्याला आश्चर्य वाटतं, ही काय भानगड झाली, असं काय दिसतंय. मग त्याला आरसा दाखवतो. म्हटलं बघ तू कसा दिसतोय आता. तर तो म्हातारा झालेला असतो, म्हातारा व्हायला लागलेला असतो. असं ते अवस्था. म्हणजे त्या स्पीड घड्याळ असं असतं की जो तो हातात घालेल स्पीडमध्ये म्हातारा होणार, स्पीडमध्ये. तुम्हाला कळलं का स्पीडमध्ये म्हातारे झालाय तुम्ही सगळे. घड्याळच घातलंय तुम्ही. कर्स्ट म्हणजे शापित घड्याळ असतं. शापित म्हणजे जो तो घालणार तो त्या ठिकाणी म्हातारा. तपासून बघा, कोणाच्या हातात ते घड्याळ नाही आहे. जे विषय भोगाच्या अधीन आहे, जे धनाच्या पाठीमागे लागलेले आहेत, कळले नाहीत 20 वर्ष 30 वर्ष त्या ठिकाणी कसे गेलेले आहेत संसारामध्ये मागे. कळलं. चेतन लहान होता, जन्मला त्यावेळेस तिथं मी खालच्या घरी बघितलं होतं ते फोटो वगैरे, कौतुक, आशा काकी हे ते सगळं करायचे का नाही त्याला. जन्मता जन्मता आम्हाला कालच उगाच विकल्प आला. आता चेतन केवढा झाला, त्याला बायको आली. म्हणजे काळ कसा गेला, काळ कसा जातो कोणाला कळतंय. काळाचा स्पीड किती. मग हा स्पीड का जाणवला. आपल्याला वाटतं की कालचा रविवार गेला की आजचा रविवार येतोय, मागचं वर्ष गेलं की आत्ताचं वर्ष येतंय. बघता बघता आपल्या मंदिराला किती वर्ष झाली. 21 इयर्स. ती पण ट्रस्टीला माहित नाही काय करते ना. धीरूभाईला बरं नाही काय, दोघं पण नाही दिसते. राहुल आलाय का नाही आला. संयम, पप्पा, काका, काकोबा सगळे आहेत का गेले. आहेत. हे गावाला गेले का असं म्हणून सगळे जेवत असतील. दुकानात जायचं. आता तुला पाठवलंय म्हटल्यावर तुमचं स्पीड काय सांगत का. जो 21 वर्ष आपल्या मंदिराला इथले झाले, कोणाकोणाला कळलं. 21 वर्षापूर्वीच्या मंदिरची प्रतिष्ठा बघा, त्याच्यात तुम्ही सगळे दिसताल. त्यावेळेस कसे होता आणि आज कसे आहेत बघा. तुम्हाला आज वाटतंय मी तसाच आहे अजून. असं एक जणाला असं वाटत नाही तुम्ही बदललोय म्हणून. पण 21 वर्षापूर्वीचा तो बघितला व्हिडिओ तर लक्षात अरे त्यावेळेस मी कसा दिसत होतो आणि आता कसा दिसतो. हे अंतर तुम्हाला ते बघितल्यावर कळणार आहे. 21 इयर्स इट्स अ लॉंग टाइम. कसे गेले कळले. 2003 पासून 2024 आला. संयम नव्हता त्यावेळेस. जन्मला आता तू पण 20 वर्षाचा झाला, 21 वर्षाचा बरोबर.
कळलं 21 वर्ष कशी गेली ती? का नाही कळलं? कारण काय? कारण काय? कशामुळं कळलं नाही? तुम्ही धर्म करा, तुम्हाला काळ कळतोच. म्हणजे ध्यान करा, स्वाध्याय करा, तुम्हाला वेळ जाता जात नाही. आणि एक एक मिनिट, एक एक सेकंड तुम्हाला 100 हजार वर्षाचं वाटतं. बरोबर आहे का? विचार. स्वाध्यायाला बसलो काय, ते रंगीत असेल तर बरोबर आहे, संगीत असेल, पण असाच जर असेल गंभीर तर मात्र आपला वेळ जात नाही. आणि परत ध्यान म्हटलं तर ध्यानातला एक एक सेकंड तो संपत नसतो. धर्माचा काळ, आणि म्हणजे तुम्हाला जास्त जगायचंय तर धर्म करा, साधं गणित आहे. तुम्हाला जगल्याचं फिलिंग घ्यायचं ना, धर्म करा. बघा, तुम्हाला जगण्याची एक फिलिंग येईल, अरे माझं भरपूर आहे आयुष्य म्हणून. पूर्वीच्या माणसांना असं वाटत नव्हतं की संपलं. कारण वेळच होता, पुरेसा वेळ होता. आणि आता मोबाईलने किती वेळ खाल्लाय आपला, कळतो का? मोबाईलमध्ये बसल्यानंतर किती वेळ गेला म्हणून. आपण म्हणतो एक नुसतं थोडंसं बघू, थोडंसं बघू म्हणता संध्याकाळची स्वयंपाक करायची वेळ येते. असं होतं का नाही? म्हणजे थोडंसं आपलं तो एकदम बघायचं, बाकी काय ना. अरे 4 वाजले, चला. ते पण कोणीतरी खाल्लं, सासूबाई हात मारते तेव्हा. काय आहे का स्वयंपाक पाणी संध्याकाळचं का सगळ्याला एकासन उपवास आहे. त्यावेळेस जागून अरे इतका वेळ झाला, वेळ कळत नाही. विषय भोगाचं ते साधन म्हटलं ना, त्या घरात ते म्हटलं ना, ज्याच्या हातात मोबाईल समजायचं ते शापित मोबाईल. शापित कळतं का? तो आपला वेळ खातोय, म्हणजे आपल्याला लवकर म्हातारं करतो. कोण? म्हातारे दिसायला लागला सगळे म्हटलं तर तेच वाटतं. प्रॉपर म्हातारं. ती फिलिंग आम्हाला अजून सुद्धा आम्ही आणायला तयार नाही. म्हणून म्हटलं बाहेर ते डेकोरेशन करायचं चेहऱ्याचं आणि स्वतःला फिलिंग असं आणायची की नाही मी अजून तरुण आहे. त्याला म्हणा डेकोरेशन. एक बाहेर डेकोरेशन करायचं आणि एक चेहऱ्याचं डेकोरेशन करायचं चाललेलं, शरीराचं डेकोरेशन, सजावट. आणि आपण असं समजत असतो की नाही मी अजून तसं काही म्हातारं झालेलो नाही. म्हातारं झाल्या घर बोलताय तुम्ही? नाही म्हणते, म्हणजे मान्य नाही मी म्हातारी आहे म्हणून, है ना. आता हे काय ना, सेजलच्या अपेक्षेने तुम्ही म्हातारे नाही. तुम्ही त्यांच्या काकी आहे. थोड्या दिवसांनी आता ही मा होणार पुढच्या वर्षी. मा व्हायला किती वेळ लागला? आता हे अनुजाताई मा झालेतच की, है ना. अनुजा मा. आता त्यांना मा म्हटलं तर हाऊ डू यू फील इट? अनुजा ताई, अनुजा काकी आणि अनुजा मा, कोणतं चांगलं वाटतं? 3 गोष्टी आहेत ना. ताई चांगलं वाटते का काकी चांगलं म्हटलंय का काकी मा? अजून जाऊ दे, काकी मा आणि मा, कोणती फिलिंग चांगली? मा. अनुजा मा. आज मग तुम्हाला सांगितलं नाही, एका नातेवाईकाला म्हटलं होतं मा, एका महिलेला सांगितलं होतं ना. म्हणजे 99 सालची गोष्ट. संस्कृत शिकवत होते आम्हाला नेमिनाथजी, आणि बसलेले अशाच सुना 30 वर्षाच्या 25-30 वर्षाच्या. मग काहीतरी प्रश्न विचारला असेल, मग विचारलं. म्हणजे आपलं नाव घेताना सगळ्याला काकी म्हणायचं त्यावेळेस मी, रुपाली काकी. आहे ना. आता 30 वर्षाच्या बाईला काकी म्हटल्यावर आवडेल का? आहे ना. मला पण ठाण्यामध्ये एकदा असंच गेलो होतो, आहे ना.
आता एकदा 7-8 वर्षापूर्वी. आणि मग खाली मुलं खेळत होते फुटबॉल काहीतरी, आणि त्यांचा बॉल नेमकं त्या गच्चीत मी फिरत असताना वर आला. अंकल पास द बॉल. कोणाला अंकल म्हणतो रे? म्हणजे मला एकदम धक्का बसला की मला अंकल म्हणतोय लागा, ही चुकीच आहे. अंकल कसं काय आपण? आता ती बरोबर की मग अंकल म्हणा नाही तर काय म्हणा, अंकल पी. आवडत कर्ज म्हणजे शापित आहे ती वस्तू. कोणती वस्तू शापित? मोबाईल. विषय मग म्हणू नका तुम्ही. अजून मोबाईलला तर शापित मानलं पाहिजे की जे मला म्हातारं वेळेच्या अगोदर मला म्हातारं करतं. क्रमाने म्हातारं होणं आहे ना, जसं वय होईल त्यानुसार ते म्हातारं होणं वेगळं आहे ना. आणि ते लोक म्हातारे होतच नाही, जसं उल्हासभाई क्रमाने पण झाला नाही. सुभाष काका म्हातारे होत नाही. आता दिलीप मामा जाणवते ती गोष्ट वेगळी आहे ना. आता उल्हासभाई कोणतरी परवा म्हणत होतो, उल्हासभाई किती एकदम गोळी नाही काय नाही, फक्त केस असते तर विषय संपतो. 70 वर्षाचा म्हातारा असून वय सांगतोय 17. हे चर्चा वेळेच्या अगोदर म्हातारपण येऊ लागलेलं आहे. म्हणजे ते बघतो आपण, मुलांची केस केव्हा पांढरी होत आहेत. अगोदर 50 नंतर होत होती, 60 गाठल्यानंतर साधारण केसाचं पांढरेपणा. आता लावलाय का कलप? आणू डॉक्टर बिगर कलपच आहे. हां, ओरिजिनल ब्लॅक आहेत का? हां, दाढी तर पांढरी दिसते, केस काळी. हे काय खरं प्रकार आहे? अरे दाढी नंतर 15 वर्षानंतर येते आणि केस अगोदर येते. आधी म्हातारे कोण होणार? डोक्याची केस का दाढीची केस? असा एक व्यवहार आहे. कारण काय? विचारात घेतलं जातं. संयम काय सांगतो? तुमच्या त्या माणसाच्या हातात ते घड्याळ घातलं त्यांनी, आणि ते घड्याळ घालता क्षणी टाइम इतका फास्ट पुढं सरकत होता आणि तो काही केल्या थांबायला तयार नाही. त्याने घड्याळ काढून आहे ना, तेव्हा आरशात बघितलं, अरे मी म्हातारा लागलं, हे काय? हे घड्याळ काढायला बघितलं पण काय निघायला तयार. त्याला जाणीव झाली की हे घड्याळ वाईट आहे, चांगलं नाही. तुम्हाला अजून सुद्धा जाणीव झाली नाही. ही विशेषता आहे ना. त्याला ते दिसलं रूप जेव्हा घड्याळ घातल्यानंतर की मी कसा दिसतोय, त्यावेळेस त्याला एकदम भीती वाटली की नाही नाही, हे घड्याळ बेकार आहे, हे काढलं पाहिजे कोणत्याही किमतीवर. आणि तो काढायला लागला पण ते काय घड्याळ निघायला तयार नाही. कारण त्या घड्याळाची विशेषताच अशी होती, जोपर्यंत त्या ठिकाणी दुसरा स्वतः मनाने म्हणजे चोरीच्या भावनाने तो काढून घेत नाही तोपर्यंत ते घड्याळ निघणार नाही. नियम असा होता घड्याळाचा. त्याने त्या ठिकाणी ते घड्याळ घेतलं, एक हातोडा घेतला, त्याच्या मित्राला सांगितलं फोड, म्हटला ही फोड घड्याळ. ते मित्र म्हणतो त्याला की हातोडा मारताना तुझं आता वय इतकं झालंय, म्हातारा झालाय तू, जर त्या ठिकाणी मारलं तर तुझी हाडं काय होतील, चुरा होतील. काय चुरा होऊ दे म्हटला, पण ही घड्याळ फोडच. आणि त्याने ते घड्याळावर हातोडा मारणार तेवढ्यात ते घड्याळ गायब झाल्यानंतर एकदम खुश. हा हा हा, आता मी या घड्याळाच्या शाबात दुसऱ्या हातात आहे ना, इकडच्या हातात तर निघालं पण ते घड्याळ दुसऱ्या हातात तसंच होतं. कारण ते शापित कस या हातातनं निघाला तर त्या हातातनं येणार. कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते आपल्याला देणार, विषय होऊन त्या ठिकाणी त्रास देणार. काय करायचं असा प्रश्न म्हटलं ना. त्याला तर भीती वाटली की मी म्हातारा व्हायला लागलोय. तुम्हाला अजून भीती वाटत नाही की मी म्हातारा होतोय या विषय भोगाच्या नादी लागून? अनंत काळ गेला, आता आपण चर्चा केली, पण मला अजून अनंत काळाचं म्हातारपण भासित होत नाही या संसारामध्ये राहत अजून.
आम्ही वृद्ध नाही झालो आहोत या संसारात अनंत काळ घालवत. कुणाला वाटते की मी म्हातारा आहे म्हणून? अजून म्हटलं नवीन पर्याय मिळाली, परत त्या पर्यायामध्ये जशा अवस्था मिळत गेल्या त्यानुसार मी बालक युवा वृद्ध मानत राहतो, जन्म मरण त्या रूपाने पाहत राहतो. पण अनंत काळ या संसारात गेलाय म्हणजे जास्त ज्याचा काळ गेलाय त्याचा अर्थ तो आता म्हातारा झाला की नाही झाला, पण मी अजून सुद्धा काय स्वतःला म्हातार मानायला तयार नाही. संसारात अजून सुद्धा माझं मन तरुणच राहत. अडचण ही त्या माणसाला कळलं. कोणाला कळलं? ज्याच्या हातात ते घड्याळ होतं त्याला चेहरा दाखवला आणि त्याला समजलं की अरे रे रे अवघड झाला. ते घड्याळ काढून टाकलं पाहिजे. कुणाला तुम्हाला वाटते तेव्हा मोबाईल शापित मोबाईल माझ्या हातात आहे तर मी पहिल्यांदा ते टाकून दिला नाही तर मी अकाळी म्हातारी होईल. कोणाला टाकायचंय? प्रियंकात आहे तुमच्यापासून सुरू करू. टाकायचंय का? ह्या बॉक्स घ्यायचा म्हणजे मोबाईल ज्यांना टाकायचे बायकांना तरी विचारतो, पुरुषांचं नंतर आहे, आधी महिलांना. कारण लेडीज फर्स्ट असं तुमचं म्हणणं असतं. बाकी सगळीकडे लेडीज फर्स्ट असते बरोबर. म्हणून विचार कोणाकडे इथं मोबाईल नाही असं सांगा. तुझ्याकडे मोबाईल नाही? तुमच्याकडे आहे का जलप्रभागाची मोबाईल? आता बघा इकडे आहे, मला माहिती आहे. तिकडे तर हा हेच आहे, एक काय अजून एक चालेल. म्हणजे अशी एक महिला नाही इथं चांगली म्हणजे तरुण, सगळ्या म्हाताऱ्याच महिला नाही ज्यांच्या हातात तो आहे ते त्या ठिकाणी म्हातारे असं म्हटलं जातं. आणि तुम्हाला म्हातार पण आवडत पण नाही. बायकांना म्हातार म्हटलेलं आवडतं का? त्या चहकती चेतनामध्ये एकदम सुंदर आलेलं आहे. खरं तर ते वाचायचं राहिले आहे ना. सुनबाईचं कौतुक करत असते सासूबाई आहे ना, पण ते आता उद्या वाचून दाखवत तुम्हाला. इथं नाही आहे चहकती चेतना. म्हणजे छान पद्धतीने आपल्या सुनाचं कौतुक केलेलं असतं त्याने. काय विनोद आहे असं चर्चा अशी. तरुण कुणाला आता व्हायचंय? कोणाला तरुण व्हायचंय? आम्हाला व्हायचं नाही. प्रॉब्लेम बघितला का? म्हणजे म्हातारपण मी मागितलंय, दिलेलं नाही तुम्हाला. तुम्हाला तरुणपण दिलं जातंय पण तुम्ही घ्यायला तयार नाही. हेच तर प्रॉब्लेम आहे. धर्म तुम्हाला सुख द्यायला बसलाय, तुम्ही त्या ठिकाणी ते घ्यायला तयार नाही. तुमचं दुःख काढून घ्यायला बसलाय धर्म, तुम्ही ते दुःख द्यायला तयार नाही. अडचण आमची आहे. इतकी आसक्ती आहे. नव्हता तरी तुमचं जीवन चांगलंच होतं. काय वाईट होतं? मोबाईल नव्हता म्हटल्यावर. तुझ्याकडे आहे का मोबाईल? का गिफ्टच दिला होता? नाही. मग सगळ्यांची तयारी म्हातारं राहायची. सगळ्यांना मा म्हणायचं आजपासून. सेजल मा चालतंय ना? का मोबाईल सोड नको म्हणते सेजल मा. काय प्रियंका मा? मी जर मा म्हटलं तर अजिबातच चालणार नाही. कारण तुमच्यापेक्षा आम्ही तरुण आहे ना, आम्हाला कसं काय मा म्हणताय? चालत नाही. पण म्हटलं ना, मा म्हणलेलं आवडत नाही पण मा झालेलं चालतंय काय? ज्या कारणाने आम्ही मा बनतोय म्हणजेच म्हातार बनतोय, ती वस्तू मी बुद्धिपूर्वक सोडली पाहिजे का नको? ईशा मा नाही, सगळ्या माच करणार आहे आता आम्ही. चालतंय ना?
म्हणा, नाहीतर तुम्हाला काय म्हणा, आम्ही मोबाईल सोडणार नाही. बरोबर काय रुजल मा? कशासाठी कशासाठी काही नाही आहे, पण म्हटलं ना अशी चालतंय, दुर्गती चालती, पण विषय भोग सोडणार नाही ॲट एनी कॉस्ट. कोणत्याही किमतीवर सोडणार नाही. ज्या दिवशी मरेन त्या दिवशी मोबाईल तुम्हाला देऊन टाकतो. बरोबर, हेच आहे. मरेन पण मोबाईल सोडणार. बरोबर आहे. चर्चा अशी. मग पुढं काय झालं का? आता त्या घड्याळातला काटा फिरतोय, तो म्हातारा होत चाललाय. भीती त्याला इतकी बसली की आता थोड्या वेळात मी मरून जाणार. जर असं इतक्या फास्ट माझं जर हे संपत चाललंय आयुष्य, तर मी मरून जाईल. आता नको हे घड्याळ, काढा काढा काढा, असं त्याचं म्हणणं आहे. मग तो आहे ना दुसरा मनुष्य, जो दुसरा डॉक्टर त्याच्याबरोबर असतो, तर तो म्हणतो की हे शापित घड्याळ आहे. जर तुला हे काढायचं किंवा काय असेल तर जे आहे ते ठीक आहे, तू आता चांगलं काम करणं, म्हातारा तर झालायस आणि कुणाला तरी मदत कर, चांगलं काहीतरी कर. तर ती काय सांगतो, तू मला शहाणपणा शिकवू नको म्हणतो. काय म्हणतोय? शहाणपणा शिकव. म्हणजे जसं तुमच्या मनात असतं, आम्हाला नव्हे शहाणपणा शिकवू. म्हणजे बरोबर आहे का? आम्ही मा आहे का काय, तुम्हीच मा, तुमच्याकडे मोबाईल आहे का तुम्ही पहा, आहे ना असं. मग ते म्हणतो तुला लय तुला हे आहे ना, घे काढून, तू काढून घे, असं ती त्याला म्हणतो. काय ते दुसरा डॉक्टर त्याला प्रेमाने सांगत असतो ना, तर ते काय म्हणतो, ही घड्याळ घे तू काढून, तू एवढं मला असं उपदेश देतोय की सगळ्याशी चांगलं पद्धतीने चांगलं काम कर. मग ती दुसरा डॉक्टर म्हणतो, हे बघ, मी आपलं एक चांगलं सांगायचं काम केलेलं आहे आणि तू माझ्यावरच उलटला, म्हणजे त्या शंकरावर भस्मासुरासारखं तुमचं काम आहे. म्हणजे मलाच काढ म्हणतो अजून. आणि हो म्हातारा म्हणजे एवढं ऐकून ते निघून जातं. आता काय करायचं, त्याला टेन्शन आलं. आता काय म्हातारा होऊन आता मरणार ना थोड्या वेळात आता, कारण स्पीड खूप आहे. मग तो बाहेर येतो खोलीतनं. तिथं बरेच डॉक्टर म्हणजे हॉस्पिटलमध्ये बरेच लोक बसले. घ्या माझं घड्याळ, घ्या. सगळ्या पुढं हात पसरतो, विनंती करतोय, माझं घड्याळ घ्या प्लीज, घ्या म्हणतो. घड्याळ भारी दाखवतोय, पण कोणी त्याचं घड्याळ घ्यायला तयार नाही. काय कुणीच घड्याळ घ्यायला तयार. काय करायचं, घड्याळ निघत नाही, कुणी घ्यायला तयार नाही. मग आता काय करायचं, तेवढ्यात एक महिला आणि एक वृद्ध माणूस तिथं असतो. आणि तिथं उभारल्यास त्या माणसाला काय होतं, हार्ट अटॅक येतो. म्हटल्यानंतर तो असा पडतो खाली. अजून शुद्धीवर आहे, थोडंसं बेसावध व्हायला लागला. आणि तेवढ्यात मग तो स्वतः डॉक्टर आहे ना, आणि मग ती त्याच्याबरोबर महिला असते, तिला काय म्हणतो, जा लवकर डॉक्टरला बोलवून आण म्हटली. आहे ना, ह्याला अटॅक आलाय, लवकर बोलव. आणि तो पडलेला जो मनुष्य अटॅक आलेला, तो काय करतो, त्याचा हात घेतो आणि आपलं घड्याळ त्याच्याकडनं काढून घेण्याचा प्रयत्न करतो. मरणाऱ्याला सोडत नाही असं सांग. म्हणजे हे घड्याळ माझ्या हातातलं शापित घड्याळ काढून घे म्हणून त्याच्या हातातनं, आणि त्याच्या हातानं ते घड्याळ काढून घेण्याचा प्रयत्न. निघत नाही. स्वतःहून काढून घेतलं पाहिजे, चोरीच्या भावनेने, है ना, तरच ते घड्याळ निघत असत. कारण ते शापित आहे. बरोबर. मग आता काय तेवढ्यात ते डॉक्टरला घेऊन येतोपर्यंत तो काय करतो, ते छातीवर दाबतो, स्वतः डॉक्टर असल्यामुळं. आणि दाबता काय होतं, तो पेशंट मरता वाचतो, उठतो, बसतो. मग डॉक्टर ते त्याची बायको त्याला धन्यवाद देते, छान. आणि परत
ती दुसरा डॉक्टर त्याच्याकडून, अरे तू कसं काय परत तरुण झाला? पुन्हा तो जसा आहे तसा एकदम यंग. तू बघतो आरशात, एकदम त्याला आनंद होतो की मी परत तरुण झालो. घड्याळ बघतो तर नसतं हातात, खाली पडलेला असतो. काय केलं होतं त्यांनी? एक चांगलं काम केलं. काय केलं? मदत केली आणि तो शापमुक्त झाला. आता ती घड्याळ तो काय करतो मग? डस्टबिन मध्ये टाकलेलं आहे. कोणाला घ्यायचं असलं तर बघा. तो घड्याळ बघतो एकदा आणि टाकतो. म्हणजे उपाय काय? त्यांनी सरळ सरळ साधी सिंपल थीम, चोरी आहे ना, वाईट भाव, परद्रव्यावर प्रीती करून परद्रव्याचं हरण रावणाने केलं. जे जे परद्रव्याचं हरण करणार त्यांची गती काय होणार? इतिहास साक्षी आहे. पण माझ्या मनात अजून सुद्धा आणि परद्रव्यावरचं प्रेम सुटायला तयार आहे का? परद्रव्यावरचा मोह माझा कमी व्हायला तयार आहे का? शरीर परद्रव्य, म्हणून म्हटलं ना, परद्रव्य कोण आहे? पहिल्यांदा शरीराला परद्रव्य म्हणून पाहायला शिकलं पाहिजे. त्यालाच मी परद्रव्य पाहत नाही तर बाकीचे, मग त्याला नाही पाहिल्यामुळं बाकीच्या मध्ये एकत्व बुद्धी आहे, स्वत्व बुद्धी आहे. त्या धनामध्ये, त्या जागेमध्ये, त्या बाकीच्या अलंकारामध्ये, मोबाईल, जे जे पर आहेत आपल्या क्षेत्रापासून भिन्न असलेल्या वस्तूमध्ये पण प्रीती काय, मोह काय? एक शरीरावर प्रेम केलं की याचा मोह सगळं. आणि म्हणून तिथं आपण पाहिलं काय? परद्रव्य न तय प्रीति जो है संसार हो. परद्रव्यावरचं जे हे प्रेम आहे, प्रीती आहे, आवड आहे, मी आहे, माझा आहे, आणि तोच त्या ठिकाणी सांगतायत तिथं जयचंदी छाबडा, हाच संसार आहे. संसार वेगळा नाही आहे. आणि एवढाच संसार आहे, हे माझा आहे, मी त्यांचा आहे. हा जो मनामध्ये आलेला भाव, ही जी श्रद्धा आहे, अंतद्रूप परिणती आहे. मी आणि माझं मानून त्यानुसार त्या ठिकाणी आचरण करतोय. दुकान माझं आहे, मी त्याचा आहे, आणि मग त्या दुकानात कामाला लागतो. घर माझं आहे, मी त्याचा आहे, तर त्या घरात कामाला लागतो. याचंच नाव संसार आहे. केवळ बुद्धीत तयार केलं म्हणून मुनिराज कुणाला म्हटलं, आणि त्यागी कुणाला म्हणायचं? बाहेरनं सोडलेलं दिसतं त्याला आम्ही त्यागी म्हणतो, परंतु त्यागी कोण? विचारात जी परद्रव्यावरची प्रीती होती ती ज्यांनी सोडली, विचारात जो परद्रव्याच्या प्रति मोह होता तो ज्यांच्या मनातनं निघून गेलेला आहे, श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्यातनं, त्यांचं नाव आहे त्यागी. वेगळं काय नसते ते, वेगळे काय नाही आहेत आम्हा महाराज. फक्त विचारात बदल झाला, विचारात परिवर्तन झालेलं आहे, ते माझं नाही. त्याची श्रद्धा बरोबर झालेली आहे आणि त्यानुसार मग ते आचरण करू लागलेले आहे, आणि त्यांना आपण महाराज मानतो, पूज्य मानतो. अशी व्यवस्था. म्हणून चिंतन करावं लागेल, विचार करावा लागेल. परद्रव्य काय आणि त्याचं फळ काय? परद्रव्यावर प्रेम केल्यानंतर दुसऱ्या ओळीत फळ दाखवलं, ताको फल. परद्रव्यावरच्या प्रेमाचं फळ काय? चार गतीतलं दुःख आहे. ताको फल गती चार मे भ्रमण. चार गतीमध्ये परिभ्रमण करण्याचं आणि त्या चार गतीतलं दुःख भोगण्याचं फळ, त्या परावर प्रेम करण्याचं फळ. मग आता आपण ठरवायचंय करायचंय काय. कोणी जबरदस्ती केली नाही, करू शकत नाही, करता येत नाही. नाहीतर मग केव्हाच आम्हाला मोक्षात नेलं असतं. मी ठरवलं तरच होणार आहे. आणि काय ठरवलं तर? की नाही,
है ना. ही दृढ आज सुरू करा. समजून घ्या. समजलंय तर आता त्याचं श्रद्धा दृढ करा. चिंतन करा पुन्हा पुन्हा की हे पर आहे. माझा आत्मा सोडला तर बाकी सगळं पर आहे. याचं निरंतर ती धारा प्रवाहित राहिली पाहिजे. आणि ती करता करता एक दिवस तुमच्या आमच्या आचरणामध्ये ते येणार आहे. फक्त स्वसाठीच सगळं आचरण असेल, परासाठी नसेल. आणि एक दिवस अशी अवस्था येईल की बाहेर पर काही नसेल, एकटा सिद्ध म्हणून सिद्ध शिलेवर बसलेलो असो आपण. पण सुरुवात करावी लागते. आणि आज सुरुवात करावी लागेल. आत्ता मला सुरुवात करावं लागेल की नाही, हा मोबाईल माझा कोणीही लागत नाही. लक्षात राहा. म्हणजे ही श्रद्धा जर दृढ झाली, मला त्याची गरज नाही आहे, आवश्यकता शून्य आहे, त्याच्याशिवाय माझं जीवन नाही असं नाही, तेव्हा चिंतन करा. ओम नमः भो प्रभू. माझ्याकडून हे माझे सर्व दोष मी माझ्या जाना सो आणि परातला भेद जाण. निज ध्रुव शुद्ध आत्मा स्व आहे. शरीर संसार भोग पर आहे. स्वानुभवाद्वारे स्व आणि पराचा निश्चय करा. शरीरादी स्व नाही तरच निजात्मा पर नाहीच. स्वला स्व म्हणून जाना श्रद्धान कर. पराला पर म्हणून जाना श्रद्धान कर. स्वतःवर प्रेम करा. परद्रव्यावरची प्रीती सोडा. न्यायक आहे, सिद्ध आहे, परिपूर्ण आहे. Oh